आपल्या बाजारपेठेसाठी आणि आपल्या हितासाठी जे जे आवश्यक असेल ते भारत करत राहील असं एकूण यामधून चित्र आपल्याला दिसतंय. सर, जागतिक पुरवठा साखळीचा विचार करता भारतासाठी ही भागीदारी कोणत्या नव्या संधी निर्माण करू शकते? त्याचा भारतीय उद्योगांवर काय परिणाम होईल? नक्कीच. मी अगोदर आपण जे बोललात त्याविषयी एक वाक्य नक्कीच सांगेन, की भारत हे अ, नेहमीच भारताच्या हिताचा विचार करून डील केलेला आहे आणि तसंच करत राहावं ही आमची सुद्धा अपेक्षा आहे, इच्छा आहे. आपण जे मांडलात, की सप्लाय चेनमध्ये किंवा जी पुरवठा साखळी आहे त्यामध्ये काय होईल? सुरुवातीला एक समजून घ्या पुरवठा साखळी म्हणजे काय? आजकाल लोकांकडे ना बऱ्याच वेळा फोन असतो, एखादा आयफोन असतो किंवा इतर फोन असतात. तो एक फोन निर्माण करण्यासाठी 50 वेगवेगळ्या देशांमधनं त्याचे पुर्जे निघतात, म्हणजे कॉम्पोनंट्स येतात हो, वेगवेगळ्या देशांमधनं. सुटे भाग जे तर ती असतात एक ते. साखळी बनते अशी. हं. एकाच देशामध्ये तो बनत नाही. ती साखळी बनते. ती साखळी खूप महत्वाची. जास्तीत जास्त जर भारताला त्या साखळीचा भाग घेता आला, तर भारताचं महत्व आणखी वाढेल. या डीलमुळं हा जो एफटीआय हा जो मुक्त व्यापार करार आहे, यामुळं भारताला जास्तीत जास्त उत्पादनं आपली जी आहेत, ती त्या पुरवठा साखळीचा भाग बनवता येतील. त्यामुळे भारताचं महत्व आणखी वाढेल. फक्त अमेरिकेशीच नव्हे, तर हे सर्व जे आपण करार करतोय, हं, जे हं. आता कार्यान्वित होत आहेत, त्या सर्वांचा पुरवठा साखळीमध्ये वाढवण्यात आपल्याला फायदा होईल. म्हणजे काय थोडक्यात, सगळंच काही चायनातनं येईल असं होणार नाही. काही भारतातनं सुद्धा येईल आणि त्यामुळं इकॉनॉमिक चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर जे आहेत त्यांनी अर्थसंकल्पाच्या 2 दिवस अगोदर जो अहवाल सादर केला त्यात सांगितलं होतं स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी असेल म्हणजे धोरणात्मक अपरिहार्यता भारताची वाढेल आपण मूल्य साखळीचा भाग बनत गेलो तर त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही आता जो मुद्दा मांडला त्यालाच धरून